हाई रंगान काळा सावळा लय हारामी हा डोमका बळा हाई रंगान काळा सावळा लय हारामी हा डोमका बळा रंगाने हाय हा सावळा लय हारामी हाय हा डोमका बळा रंगाने हाय काळा सावळा लय हारामी हाय हा डोमका बळा हॅलो 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 या ठिकाणी मित्रांनो झोपलं नाही ना झोपलं काय झोपलं जागाव ना बाहेर पाऊस पण नाही आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा बरं पहिला टाइम किती सांगा अगोदर म्हणजे उरकत बसा भरपूर झाली आय लव्ह यू डावलानो तुम्हा सगळ्यांना आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी शाहीर आणि सुंदर कार्यक्रम गेला एकदा जोरदार बोलण्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे सुंदर शाहीर म्हणजे विषय काय माहितीये कमरेच्या वरचा आणि कमरेच्या खालचा न बोलता सुद्धा कार्यक्रम चांगले मात्र होतात मित्रांनो होतात आणि म्हणून मित्रांनो कारण काय माहितीये विषय काय आहे बुवा मागच्या बारीत म्हटले की म्हणतात बुवाने आज तशी काय भारी तापवली नाही बुवा हे कारण आहे मी जास्त तुम्हाला का झोपवत नाही जेव्हा मी खालच्या थराला जाऊन बुवा बोलतो अहो नवरा बायकोचा एवढा भांडण होत नाही हो फक्त एकामेका फक्त फटका टाकायचंच बाकी असतात दोघांचं एवढी भारी तापते म्हणून त्या दिवशी ठरवलंय जर वाईट बोलून सुद्धा जर कार्यक्रम चांगले होत असतील तर वाईट बोला कशाला बरोबर आहे ना पण आता विषय काय आहे मी काय बुवाना म्हटलं म्हणजे मी माझ्या स्वतःच्या मनाने म्हटलं अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र मी माझ्या मनाने म्हटलं काय म्हणाल ते मला परवा म्हणाले की तुम्ही सुरांची खांडोळी केली म्हणून मी त्यांना म्हटलं बुवा मी जर सुरांची खांडोळी केली ना तुम्हाला तर काय तालाचा मोर तुम्हाला सुराचा पण पत्ता नाही मी अजून पण तुम्हाला ते सांगतोय पण तुम्ही काय बोलले हो तुम्ही म्हटलात परवा बुवा की तुम्हाला सुराचा आणि तालाची तुम्ही आज खांडोळी केली म्हणून मी म्हटलं ज्याला तालाचा आणि सुराचा पत्ता कळत नाही तो माणूस मला सुराचा सांगतो तर मी म्हणून बुवाला म्हटलं की बुवा एखादा राग मला गाऊन दाखवा तुम्ही शिवरंजनी सोडून तर बुवा म्हणतात लाल लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल अरे तुमच्या जीवाचा हाल झालाय सगळे बुवा आदरणीय तुषारजी पंधरी मागून बसले सुशांतजी गराडे बुवा बसले शाहीर यांना विचारा
नक्की राग कशाला म्हणतात? माणसाला येत ना, आता माझी सटकली, मला राग येत. त्यातला राग नाही बुवा, त्यातला राग नाहीच बुवा. लांब रे बुवा. पॉइंट टू बी नोटेड. लिहून घ्या चोपडीवर तुमच्या. घ्या कालेशाहीचा पेन. त्याला पेन लिहून द्या. द्या मोठा पेन द्या. कलम द्या द्या म्हणे. इथं का दाखवता? आणि म्हणून शाहीर ते राग नाही, ते राग नाही. तुम्ही हसा करता. आणि तुम्हाला काय वाटतं बुवा? मी काय सांगते तुम्हाला आज ऐका. डोंबाऱ्याचा खेळ डोंबारी स्वतःच्या पोटाचे खळगे भरण्यासाठी करतो, बरोबर आहे ना? रशीवर चढतो. काही लोक त्याला हसतात. पण तुम्हाला काय वाटतं? सगळीच लोक काय तुम्हाला चांगल्यासाठी हसतायत? तुमची मजा उडवतात, खिल्ली तुमची. परवा म्हटलं होतं मला पवाईत, आली राली तुझी पाली आली पाली. पण विषय काय बघा, विषय काय बघा. 7:30चा फेरा झाला सगळा. म्हणतात राजेश कदम बुवा आग लागतील माझ्या अन्नावाला पैसे. बुवा अव निकम आहे ना, निकम तुम्ही टाकता होतो पाणी क मी निकम. म्हणून बुवा आता विषय कसा बघा. बक्षीस आलेला आहे. माझी बहीण समीक्षा परिश्रमीच्या माध्यमातून 1001 रुपयाचं बहारदार पारितोषिक. त्याप्रमाणे या ठिकाणी उत्तम वाद्य आणि उत्तम साज आमचे सन्माननीय पंधरेची माऊली यांची आमची कन्या आमची ताई तन्वी तुषार पंधरे ताईच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहारदार पारितोषिक. आणि स्नेहा दळवी यांच्या देखील माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी फरमाईश पण आलेली आहे कोकणाच्या गाण्याची आणि स्नेहा दळवी यांची फरमाईश दिली आहे कितीदा नव्याने. आता विषय कसा बघा. शाहीर काय म्हणतात? हे पोरांनो खरं सांगा पंधरे माऊली, आता ज्या रागात गाणं आहे त्या रागाचा आलाप राजेश भाऊ मात्र निश्चित देतो. मला येडा बाकडा असं पण आलाप मात्र देतो. मला खरं सांगा पोरांनो, आज तुम्ही इतक्या वर्ष माझ्या बाऱ्या बघताव गेले. 5-6 वर्ष बाऱ्या माझ्या तुम्ही बघता युट्यूबच्या माध्यमातून. मला खरं सांगा ना, माझा राग हा फक्त एकच आहे काय रे? माझा राग एकच आहे. आता रागाचा विषय शाहिरांचा शिवरंजनी वाजवा. प्रयत्न करतोय. शाहीर म्हणाले की जो मी गातोय राग तो गाऊन दाखवा. शाहीर नाकाला शिपण्याला लावत प्रयत्न करतोय. म्हणून प्रयत्न केला शाहीर. जर असेल तर निश्चित आल्यावर मांडणे करा, नाहीतर नुसता है ना लाल लाल शाहीर. हा राग शिवरंजनी असू द्या, भैरवी असू द्या, कलावती असू द्या, यमन असू द्या, पहाडी असू द्या, चारुकेशी असू द्या, हे शाहीर रागाचे प्रकार तुम्ही करता ना. शाहीर तो रंगाचा बेरंग आहे सगळा. म्हणून वाद्यास गावलं नॉनसेन्स. आणि म्हणून मी तुला प्रयत्न केलाय. नाहीतर मी काय मगाशी म्हटलं, आपण का राहुल देशपांडे नाहीच. आपण कुठं? तुम्ही मग अशा वाडवडिलांनी जोपासलेली ही कोकणची लोककला. आणि म्हणून सांगतोय शाहीर आज फादर डे आहे. म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही मग अशी काय म्हटलं की बुवा म्हणतात गणपती बाप्पाला म्हणतात पावसासोबत वारा. शाहीर काय होते? माणसाच्या अंगाची घाई झाली. बघा माणसाला एकदा शाहीर तुमच्या पण अंगावर कुठेतरी घामाला थोडा उठला असेल. अंगाची लाई ही शांत होण्यासाठी पावसासोबत वारा येऊ दे शाहीर. हा विषय आहे माझा. तुम्ही आज पण माझी चूक काढली असू ना. मला काय तुमचा राग नाही बुवा. आज तुमचा राग प्रेमातच बोलतोय बुवा. म्हणून आणि ऐका दुसरा विषय काय म्हणतात. बुवा म्हणतात की आज मी काय मगाशी म्हटलं बुवाचा डायलॉग आहे. मोठमोठे गार केलं गंमत मध्ये, लांबोरे फड्या भेंडी लांबोरे खडा हिम्मत मध्ये. म्हणून मी म्हटलं की मोठमोठे गार केले गंमत मध्ये, पण राजेश बुवा तुमच्या समोर आहे उभा तुमच्यापेक्षा जास्त हिम्मत मध्ये. तर बुवा म्हणतात काय म्हणतात बैलाचा बाजार आहे. बैलाचा बाजार नाही, काला बोकाड आणलाय. बोकड आणलाय. बघा दाढीवाला बोकड कसा आहे. मिरगाच्या राखणा झाले. 2 महिन्यात गटारी आहे. बोकड घेऊन जा.
नंतर आपण काय तो व्यवहाराचा बघू. बोकड घेऊन जा, 2 महिने ह्याला चांगला खाना पिना घाला, म्हणजे गटारीला का गावाला कापला तरी खपायचा नाही. आणि म्हणून विषय देतोय शाहीर पहिला, ऐका म्हणून. हा, अरे लाडाची बायको घेऊन माझ्या जोडीला, लई दिवसान गेलो या सासरवाडीला. विषय का नाही तुला मी आणला या, नाही तुला मी आणला या, नुसता खाऊन तांगड्या फाकाया. नाही तुला मी नाही तुला मी आणला या, नुसता खाऊन तांगड्या फाकाया. घे हातात काठी जा तू मेंढर राखाया, घे हातात काठी जा तू मेंढर राखाया. हातात काठी जा तू मेंढर राखाया, घे हातात काठी जा तू मेंढर राखाया. आहे हा मोठा अडदण गडी, फुकट सांगतोय 17 नडी, फुकट सांगतोय 17 नडी, फुकट सांगतोय 17 नडी. उगाच बघा हा करतोय आडी, दाखवीन म्हणतो तुला मी माडी, दाखवीन म्हणतो तुला मी वाडी, दाखवीन म्हणतो तुला मी वाडी. देईन म्हणतो गोडधोड तुला मी चाखाया, देईन म्हणतो गोडधोड तुला मी चाखाया. हे हातात काठी जा तू मेंढर राखाया, हे हातात काठी जा तू मेंढर राखाया. हे हातात काठी जा तू मेंढर राखाया, हे हातात काठी जा तू मेंढर राखाया. नाही तुला मी आणला या, नुसता खाऊन तांगड्या फाकाया. हे हातात काठी जा तू मेंढर राखाया, हे हातात काठी जा तू मेंढर राखाया, हे हातात काठी जा तू मेंढर राखाया, हे हातात काठी जा तू मेंढर राखाया. शाहीर शास्त्राचा विषय आहे, तुम्ही जाणकार आहात. उगा शाहीर मनावरती घेऊ नका शाहीर. कारण मी खरं सांगतो तुम्हाला, शाहीर रंगदेवतेची शपथ घेऊन सांगतो, कोणाच्या तुम्हाला मागच्या वर्षी म्हणलं शाहीर काही होऊ द्या, काही होऊ द्या, कार्यक्रम काय होतच राहतो, तुम्ही मगाशी म्हटलात. पण शाहीर एक गोष्ट अभिमानानं सांगतोय, फरमाईश आली माझ्या कोकणाच्या गाण्याची. एका कोकणाच्या गाण्यावरती शाहीर हा शक्ती तुरा आता फक्त रायगडात रत्नागिरी पुरता मर्यादित नाही राहिला शाहीर. या वर्षी 2 कार्यक्रम सिंधुदुर्गात जाऊन पण शाहीर करून आलोय, आणि तिथल्या लोकांना सुद्धा त्यांनी सांगितलंय वा पुढच्या वर्षी वाडीच्या पूजेला दशावतार नाही ठेवणार, पण तुमची डबल मात्री वाणी मात्र निश्चित घेऊन. म्हणून फरमाईश आले माझ्या कोकणाच्या गाण्याची, राजाच्या भूमिकेत काय वाजवला खदलवून टाकला शाभो. आणि म्हणून विषय आहे आमच्या सन्मान्य पंढरीची माऊली आमची ताई तन्वी तुषार पंढरींची फरमाईश आलेली आहे कोकणाच्या गाण्याची. विषय आहे रत्नागिरी जिल्ह्याचा, म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं. रत्नागिरी माझी नवरत्नाची खाण, कणगी तुरान म्हण कलाही महान, शिमका हा भारी त्यात नाचे संकासूर, मायाळू माती जीवाला नावी हुर हुर, खेडदा पोरी मंडलगड चुपण मागल संगमेश्वर, रत्नागिरीला जा राजापूर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ हे कोकण एक नंबर. हो परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. आणि म्हणून दुसरा विषय, धन्यवाद मित्रांनो. दुसरा विषय आहे शाहिराने दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. कारण मित्रांनो विषय काय आहे, आज शाहीर मला तेवढं काय बोललेलंच नाही, म्हणून त्यांना मी आज काही जास्त झोपवत नाही. अजून बुवा आपल्या बाऱ्या पुढं बऱ्याच आहेत, बघूया. जर बुवा जोड चांगला लागलाय म्हणून तुम्हाला सांगतोय, पण तुमच्या मध्ये मध्ये चाला येतो अंगात
तुम्ही कधी कधी एवढं बेभान होता की तुम्हाला बोलायचं काय आणि सोडायचं काय तोच बुवा तुम्हाला कळत नाही. पण तुम्हाला पण माहितीये बुवा, मी तुम्हाला मागे पण म्हटलंय राजेश बुवाला पण हलक्यात घ्यायचा, म्हणून मी शांत आहे बुवा. आणि म्हणून शाहिराणी विषय का रात्री शाहिराणी एक अभिमानास्पद गोष्ट आहे. 13 वर्षाचा विषय शाहिराणी रात्री त्याचं उत्तर दिलेलं आहे, अगदी अचूक उत्तर दिलंय. पण शाहीर विषय काय आहे मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं, जे माझ्या उत्तराचं नाव आहे तेच माझ्या ग्रंथाचं नाव आहे शाहीर. पण आज सुद्धा तुम्ही केलेला प्रयत्न हा शाहीर असफल चुकीचा झालेला आहे. शाहीर माझ्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. आणि म्हणून शाहिरांची कवळण अरे महाड नाशिक मुखे पुण्यात भीमराव कडाडला बुवा म्हणतात आगय मंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचा नाही. मला यांचा एक विषय कळत नाही, गवळण कोणाची डावला नो, गवळण कोणाची राधेची आणि कृष्णाची. यांना राधेवरती जल्ला बोलायला ह्यांच्यावर कसली वसाडी येते. शाहीर गवळण राधेची आणि कानाची. तुम्ही राधेला उद्देशून काहीतरी बोला ना, तुम्ही काय म्हणता आगय मंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचा नाही. पुढे म्हणतात किती उडवल्या शकण्या का तुम्ही लिहिला का बाबाने लिहिली शास्त्रात शकण्या. उगाच आपला जुगवताव लड्डू मुट्ट्या असा नाही शाहीर, ऐसा नाही चलेंगा शाहीर. शाहीर म्हणतात अगं किती उडवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचा हाय. बरं हो बाबा आता मरू दे, वाद्यास गावलो काय हाय तो हाय म्हणून म्हणतोय सांगते मंदा मी तुला मुकुंदा उगाच माझ्याशी भांडायचा नाही. हाव करीन आणि त्याव करून श्यामचा भलपटून काढीन बुवा आकडू दांडक्यानं म्हणून म्हणतोय सांगते मंदा तुला मुकुंदा उगाच माझ्याशी भांडायचं नाही. अरे आणलीस तुझी तू यशोदा माय, आणलीस तुझी तू यशोदा माय तरी मी पाया पडणार नाही. आणलीस तुझी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. नाही 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 तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. आणलीस तुझी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. आणि सांगते म्हणता तुला मुकुंदा उगाच भांडायचं नाही. सांगते म्हणता तुला मुकुंदा माझ्याशी भांडायचं नाही. आणलीस तरी तू यशोदा माय तुझ्या पाया पडणार नाही. आणलीस तरी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. आणलीस तरी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. आणलीस तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. दुसरा मुद्दा म्हणून सांगतो शाहीर विषय काय आहे. तुमची गाणी सुंदरच आहेत, मी तुम्हाला त्याच्याबद्दल नावच ठेवत नाही. कारण माझ्यासोबतचे गायलेली जेवढी गाणी आहेत शाहीर त्या गाण्याचं पहिला कौतुक करणारा शाहीर राजेश बुवा आहे. बाकीच्यानी तुम्हाला लय नाका मोठा ठेवलेत, पण तुमच्या गाण्याचं कौतुक करणारा शाहीर पहिला शाहीर मीच आहे बुवा. कारण तुमची गाणी जी गायली होती ती माझ्यासोबतच फेमस झालेली आहेत. आणि म्हणून पुढचा विषय शाहीरांना एक ठोका अजून टाकतो दुसरा. आणि या ठिकाणी माझ्या आयोजकांचा एक विषय आहे, एक फरमाईश आलेली आहे ती घेतो आणि माझी बारी या ठिकाणी संपवते. किती अजून मिनिटं बाकी आहे? 10 वाढवा 5 नको. हा तुम्ही नाही इन्साफी करता वाहिलंय. मगाशी पण तिकडनं मला मोबाईल दाखवता नुसती सगळी पलापल चालली सगळी. म्हणजे असं वाटतं की गाडीतनं उतरतोय कधी आणि दुसरी गाडी धरतोय कधी. काय चाललंय हे वनवास. असू द्या म्हणून सांगतोय. चोंडा बातला बघू वरचा. म्हणतो भेटायला जावा मी गुन्ह्यात हो मला अटक करा हो पुण्यात. विषय कसा आहे बघा. मंदिरे माऊली हा बैमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. अहो हा बैमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. हाय रंगानं हा काळा सावळा. मगाशी पण म्हटलं ना है ना, काय म्हटलं काला आहे पण दिलवाला आहे. अरे हम काले हुआ तो क्या हुआ दिलवाले आम्ही लांबोऱ्यांची खांडोली करणे वाले. असं द्या मगाशी पण म्हटलं काला आहे पण माणूस कसा आहे मनानं लय चांगला आहे. मला त्यानं आपली वारी एकदा होऊ द्या दोघांची, काय होईल तो जाईल. शा बागदी टाकू पिसा काढून एकामेकाची. म्हणून निघावले क्रिकेट संघ नारुवे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. म्हणून म्हणतोय विषय काय तो माऊली नोम कावळ्याचा. दशरथ राजाचे जेव्हा पिंडदान सीतामाईनं केलं तेव्हा हे प्रभू रामचंद्रांना पटलं नाही. त्या म्हणून त्याची साक्ष द्यायला एका कावळ्यानं सांगितलं. कोणी? सीतामाईनं. विषय कसा आणलाय बघा. हा बैमान झाला नाही ओळख याला, खोट बोलतोय बघा हा बावळा. हाय रंगानं काळा सावळा.
हाई रंगान काळा सावळा लय हारामी हा डोम कावळा हाई रंगान काळा सावळा लय हारामी हा डोम कावळा रंगाने हाय हा सावळा लय हरामी हाय हा डोम कावळा रंगाने हाय काळा सावळा लय हरामी हाय हा डोम कावळा उगाच का तू मारलीस थाप सीतामाई ना दिला या शाप सीताबाई ना दिला या शाप सीताबाई ना दिला या शाप आता तुला नाही होणार माप शापान तुझं हे मुतीन पाप शापान तुझं हे होतील याप शापान तुझं हे होतील याप नाही मिळणार मन तू खाशील घान नाही मिळणार मन तू खाशील घान याच्या धरून नाड्या आवळा हाई रंगान काळा सावळा हाई रंगान काळा सावळा लय हारामी हा डोम कावळा रंगान काळा सावळा लय हारामी हा डोम कावळा रंगाने हाय काळा सावळा लय हरामी हाय हा डोम कावळा हाय रंगाने हाय काळा सावळा लय हरामी हाय हा डोम कावळा हा बाई मन झाला नाही ओळख याला कोणता बनतोय बघा हा बावळा हाय रंगाने हा काळा सावळा लय हरामी हाय हा डोम कावळा हाय रंगाने हा काळा सावळा लय हरामी हाय हा डोम कावळा हाय रंगाने हा काळा सावळा लय हरामी हाय हा डोम कावळा हाय रंगाने हा काळा सावळा लय हरामी हाय हा डोम कावळा 5 मिनिटात पुढचा विषय घेतोय आणि या ठिकाणी बारी माझी संपवतोय विषय काय आहे मगाशी मित्रांनो बक्षीस आलेला आहे या ठिकाणी अभय सहस्त्रबुद्धे यांचे शिष्य सन्मान्य विक्रमदादा जोगले दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहारदार पारितोषिक आलंय म्हणून शाहीर विषय बघा म्हणजे एक चांगला विषय की शाहीर आणि शेवटचा एक मुद्दा ठेवला नाव सांग बाबू सोहम संदेश गोरले शाबास आणि म्हणून बक्षीस आलेला आहे सदाशिव गोरिले यांचा नातू सोहम संदेश गोरिले दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचं बहारदार पारितोषिक त्याचप्रमाणे विजय जाधव दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक तर मित्रांनो शेवटचा मुद्दा शाहिराने ठेवला अतिशय सुंदर मुद्दा होता कारण विषय काय आहे मित्रांनो शाहीर मगाशी म्हणाले ती पिढी होती आजही ती पिढी नाही असं म्हणत नाही पण विषय काय माहितीये जे अविवाहित आहेत ज्यांचं लग्न झालेलं नाही काही पोरं अशी म्हणतात की सर डोक्यावरचं केस गेलं पण अजून पोरगी भेटत नाही शाप टाकला पडू दे काय म्हणतोय ज्यांच्या पडल्या केलीवरनं हात नका फिरू पण मी काय म्हणतोय शाप डोक्याची केसा शाप जाऊ देत मुलींसाठी पण सांगतोय माझ्या माता बहिणींसाठी पण सांगतोय निश्चित लग्नाचं वय होऊन जाऊ देत पण आयुष्याचा जोडीदार हा चांगला निवडा नाहीतर विषय काय जर मनाविरुद्ध एखाद्याचं लग्न झालं तर संसाराची गाठ मात्र ही एकदाच बांधलेली असते पण साला त्या सरणावर झोपेपर्यंत माणसाला कॉम्प्रोमाइज करावी लागते हे वास्तव आहे आणि म्हणून घटस्फोट होतात ना शाहीराने सुंदर मुद्दा मांडलाय घटस्फोट जे होतात ना मित्रांनो त्याचं खरं कारणच हे आहे विषय काय बघा एखादा माणूस दिवसाला 200 रुपये कमवून आणणार असू द्या एखादा दारू पिऊन गटारात पडणार असू द्या पण साला त्याची बायको त्याला कधी सोडून जात नाही पण शिकले सवरलेली बायको मात्र त्याला दुसऱ्या वर्षात सोडून जाते हा इतिहास आहे या कलियुगाचा बेवड्याची बायको कधीच त्याला सोडून जात नाही कारण तिला माहितीये कसा बसा असू दे 2 पोरांची आई मी आहे भले बाप एवढा निघालाय पण माझ्या पोरांचं पालन पोषण मला करायचंय लाजेपोटी नवऱ्यासोबत संसार करते पण शिकली सवरलेली मी कोणाला दोष नाही देत पण सध्याची शिकली सवरलेली पिढी तुम्ही आम्ही सर्व त्याच्यात आलो 2025 ला लग्न झालं तर 26 तासाला घटस्फोट होतो डिवोर्स एवढे डिवोर्स वाईट आले म्हणून म्हणतोय विषय काय आहे शाहीर सुंदर मुद्दा मांडलात आणि म्हणून एक मुद्दा गातोय माझ्या आजच्या यजमानांसाठी म्हणून म्हणायचंय ऐका विषय तोंडा तोच राहू द्या वरचा हा म्हणून वर्ष आहे 3रं सामना आहे 3 वर्षातला 4था 4ही सामने हाऊसफुल पुढचा 27 येईल माहिती नाही बुवा समोर या रंगमंचावरती कोण असेल पण खात्री देतो कोणी सामना हाऊसफुल असेल म्हणून म्हणतोय माझ्या युट्यूबरसाठी माझ्या या भावांसाठी म्हणून म्हणायचंय यांच्या नियोजनासमोर अहो यांच्या नियोजनासमोर भले भले ही झालेत गार यांच्या नियोजनासमोर भले भले ही झालेत गार अशी आहेत लई हुशार ओ चंदन अरे अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोर अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोर अशी आहेत लई हुशार ही आमची
युट्यूब वाली पोरं अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं विक्रम गेला हो शो हाऊस फुल झाला हो हाऊस फुल हा झाला हो हाऊस फुल हा झाला हो आपल्या कोकणची ही कला हो गावागावचा घेऊन गेला हो गावात घेऊन गेला हो गावात घेऊन गेला हो एकमेकाच्या विचारानं परिश्रम केले अपार एकमेकाच्या विचारानं परिश्रम केले अपार अशी आहेत लई हुशार अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं पोरांच्या नियोजनासमोर भले भले ही झाडत गार त्यांच्या नियोजनासमोर भले भले ही झाडत गार अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं अशी आहेत लय हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं एक शेवटची फरमाईश एका बुकड्यामध्ये ठेवते आणि माझी बारी या ठिकाणी संपवते दादा कीबोर्ड हे पुढे लावा एक फरमाईश दिली आहे स्नेहा दळवी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे फरमाईश दिली आहे 200 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे कितीदा नव्याने आणि दुसरा मुद्दा शाहिरांच्या विषयाचा शाहीर तुमचा जो विषय आहे आकडीचा आणि कोयतीचा निश्चित तुमच्या विषयाचा मी शोधत आहे शाहीर पण तुम्हाला आजही सांगतो ज्या दिवशी माझ्याकडे देवांशी दर्शन रेवाळी आमच्या ताईच्या माध्यमातून 500 रुपयाचा बहारदार पारितोषिक आणि म्हणून शाहीर तुमच्या विषयाच्या निश्चित मी शोधत आहे ज्या दिवशी माझ्याकडे खात्रीनेशी तुमच्या विषयाचा पुरावा येईल शाहीर या समाजाच्या साक्षीने तुमच्या विषयाचं उत्तर देईल आणि मला खात्री आहे शाहीर की तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर मान्य कराल आणि म्हणून फरमाईश दिली आहे म्हणायचं आहे काय किती हाक द्यावी तुझ्या किती थांबावे मी माझ्या दिलाला किती हाक द्यावी तुझ्या किती थांबावे मी माझ्या दिलाला किती रडूनी जीवाने हसावे किती तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे किती तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे धन्यवाद पुन्हा एकदा माझ्या या भावांना हॅट्स ऑफ करतो त्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो या शाहिराला माझ्यावरती विश्वास ठेवून 3ऱ्या वर्षामध्ये 4थ्यांदा संधी दिली तुमचे आभार मानतो शाहिरांना देखील त्यांच्या दुसऱ्या पिढीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो शाहिरांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो शाहीर सुखी राहा निरोगी राहा ईश्वराने तुमच्या बुद्धीमध्ये अजून वाढ करू दे तुम्ही शीघ्र कवी म्हणताय ना 40-80 गाणी लिहा तुम्हाला शुभेच्छा देतो माझ्या सर्व रसिक राजाचे पुन्हा एकदा आभार मानतो जी काही वेळी सेवा झाली असेल तुमचाच देखील समजून ही सेवा पदरात गेला अशी आशा बाळगतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं असा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो बोल श्री गणपती गजानन महाराज सिद्ध